आजच्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण शरीराचा फॅट कमी करण्यासाठी मी एक्सरसाइज दाखवते आणि ह्या एक्सरसाइज मी माझ्या बॅचेसमध्ये घेते आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचवते. खूप इझीमध्ये मी सर्व काही घेत असते. तुम्हालाही करायला सोप्या जाणार आहेत आजच्या एक्सरसाइज. जर तुमच्या लोअर बॉडीचा फॅट आहे, तुमच्या अपर बॉडीचा फॅट आहे, तर तुम्ही एका जागेवरती बसून कसं कमी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि तसंच तुम्हाला सेम करायचं आहे. केल्यावरती रिझल्ट 100% येतो. याच्यासोबत थोडासा डाएट पण फॉलो करा. चला जास्त वेळ न घालवता आपण कंटिन्यू करत राहूया. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पायाला उचलायचं and twist and hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Next 1 2 35 36 37 38 39 40. नेक्स्ट पाय लांबून द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बटरफ्लायमध्ये जायचं वापस. कालचे आपले व्हेरिएशन बाकी होते ना, म्हणजे आपण एक एकच राऊंड घेतला होता त्रिकोणासन करण्यासाठी. तर आजचे आज त्याचे 40-40चे राऊंड घ्यायचे. आज ते आसन आपल्याला कम्प्लीट करायचे. कालचे आज क्वांटिटी डबल 40 काउंट. काल 20 होती ना, 20 तर हालत खराब झाली होती. आज 40 करायचे. नेक्स्ट क्रॉस लेग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. वन 2 समोर समोर एकदम शोल्डरला खेचायचं वरती. हात एल्बो स्ट्रेट आणि समोर समोर जायचं पूर्ण अप्पर बॉडीला घेऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
20. पूर्ण हाताची मुठ्ठी करायची वरती आणि बॉडीला समोर खेचत राहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. वरती जाऊन रिलॅक्स. या पोझिशनमध्ये यायचं. आलात, या पटकन. एक हात इथून गेला आणि एक हात इथून गेला, समजलं? एक हात कमरेवरून गेला दुसऱ्या कमरेच्या साईडला आणि एक हात इथून गेला आणि दोन्ही हाताला पकडायचं मागे असं. ठीक आहे. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. And relax. Next, same position. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. या पोझिशन मध्ये यायचं. दोन्ही हात आपले इथून न्यायचे आणि आपल्या पायाला पकडायचं. दिसलं? या पोझिशन मध्ये इथून हात गेले आणि मागे पायाचे पंजे पकडायचे. कसे पकडायचे? समोरून समोरून नाही, उलटी जायचं, असं असं पकडायचं. ठीक आहे. हात असा गेला पाहिजे पूर्ण. स्टार्ट. आणि खाली चिन लॉक करायचं अँड होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि रिलॅक्स. समोर जायचं. खाली चेस्ट अँड चिन लॉक करायचं. हाताला समोर खेचत राहायचं. चेस्ट चिन ब्रेस्ट लॉक करायचे खाली अँड होल्ड. समोर हात खेचत राहायचे. काउंट संपतो. शोल्डर लूज पडून द्यायचे नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. and relax. शोल्डर मागे सर्कल. हाताला पकडायचं मागे, खाली वाकत जायचं हळूहळू श्वास सोडत. अँड बस इथे लॉक करायचं बॉडीला अँड होल्ड. समोर चिन लॉक, चिन खेचायचं आपल्याला समोर. आपला चिन खेचायचंय समोर. ते श्वास भरलेला आहे. 1 हात वरती खेचत राहायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. and relax. नेक्स्ट या पोझिशन मध्ये यायचं. पायाच्या पंजांवरती बसायचं. हाताची घट्ट मुठ्ठी करायची अशी आणि त्या आपल्या नाभीच्या दोन्ही बाजूला लॉक करायची श्वास भरल्यावरती. श्वास भरून ठेवायचा पोटामध्ये. आपल्या नाभीच्या बाजूला दोन्ही मुठ्ठी लॉक केली आणि श्वास सोडत सोडत खाली वाकायचं. जो पण पोटाला पेन होतोय तो पूर्ण सहन करायचा. अँड इथे होल्ड. समोर चिन खेचायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
15, 16, 17, 18, 19, 20. वापस एक राउंड. स्टार्ट. पोट खेचायचं आतमध्ये आणि म्हणजे श्वास भरतो तेव्हा पोट आतमध्ये गेलं पाहिजे. आणि श्वास सोडत सोडत अजून पोट आतमध्ये खेचतोय आपण. हात आपली मुठ्ठी अजून आतमध्ये जाते, पोटामध्ये दबते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. आता इथेच आपल्याला सिंहासन मध्ये जायचं. या पोझिशन मध्ये बसायचं. आपल्याला पायाच्या पंजांवरती किंवा जमिनीवरती हिप्स लावायचे. आणि होल्ड या पोझिशन मध्ये. ज्यांना गुडघ्यावरती बसायला जमत नाही त्यांनी तिथली आसन मध्ये बसायचं. पूर्ण प्रेशर द्यायचं टंकला बाहेर. पूर्ण श्वास सोडायचा बाहेर. पूर्ण वात पित्त दोष पूर्ण बाहेर फेकायचा. पूर्ण टंक बाहेर फेकून श्वास सोडत राहायचं. पूर्ण वाघिणी सारख्या डरकाळण्या फोडायच्या मोठ्याने. या पोझिशन मध्ये यायचं. आपले हाताचे पंजे या पोझिशन मध्ये न्यायचे. जोडून ठेवले तरीही चालतील. पायाला मागे खेचायचं आणि वापस हीच पोझिशन करायची आपल्याला. सिंहासन याच पोझिशन मध्ये. पायाचे पंजे पूर्ण पाय जमिनीवरती ठेवायचे. टाकेवरती बसायचं नाहीये. वर्षा. जेवढी टंग बाहेर खेचता येईल तेवढी खेचायची आहे. अँड रिलॅक्स. नेक्स्ट पायाच्या अंगुठ्याला पकडायचं या पोझिशन मध्ये. 1, 2. जमत नाही पल्लवी मॅडम. हे करा. सर्कल बनवा तोपर्यंत. असं ते पण जमत नाही. हा करा. कशामध्ये? हा बटरफ्लाय मध्ये करा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि पायाच्या पंजाच्या खाली आपले हाताचे पंजे लॉक करायचे आणि वरती बॉडीला खेचत राहायचं. श्वास नॉर्मल ठेवायचा आणि होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. and relax. नेक्स्ट वापस या पोझिशन मध्ये हात समोर आणि ते सर्कल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
opposite circle. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. वापस बटरफ्लाय मध्ये येऊन पायाला हलकं करून घ्यायचं. आपल्या ग्रुपमध्ये एक राणी म्हणून एक राणी आहे, म्हणजे स्टुडंट आहे आपली. तर खूप वेट आहे त्यांचं, खूप जास्त, आणि इतकं पायामध्ये आग होत राहते, पायामध्ये सारख्या मुंग्या येतात, काय काय आजार. डॉक्टरनी सांगितलं की आतड्यांवरती सूज आहे, इन्फेक्शन आहे वगैरे वगैरे. फक्त वजन वाढल्यामुळे 102 की 104 किलोच्या आहेत त्या. मी म्हटलं की तुम्ही कमीत कमी योगा कंटिन्यू करा, अजिबात हे घेऊ नका, सुट्ट्या घेत जाऊ नका. तुम्हाला डॉक्टरकडे जायचं काम पडणारच नाही, मी गॅरंटी देते त्याची. पण नाही, जीवार येतं. आतड्यांवर सूज आहे ना, त्यांना म्हटलं जेवण पूर्ण मसाल्याचं बंद करा, इन्फेक्शन अरे मी त्यांना सगळं टोटली त्यांना डाएट सांगितलेलं आहे मी, पण ऐकलं तर ना. 4 दिवस सांगितलं की 2 दिवस येतात उत्साहाने. मग सारखं मला पण काय, मी इतकं आपण आता किती फोन लावणार, मी किती त्यांना बोलणार. एक डॉक्टर नाही बोलतात नगरचा, औरंगाबादचा एक डॉक्टर सोडला नाही बोलते, सगळे डॉक्टर. माझं सांगा ना मॅडम त्यांना, माहितीये त्यांना. वजन पायावरती पूर्ण वजन पडतंय, पूर्ण शरीराचं वजन पायावरती पडतं. मग पायावरती गुडघेदुखी, मुंग्या येणे, ते पायामध्ये आग होणे, ते सगळं वजनाचेच लक्षण आहेत. मग त्याच्याने बिमाऱ्या चालू होतातच ना. पण आतड्यांची सगळ्यात खराब मॅडम, आतलं काही कळत नाही ना हो. इन्फेक्शन झालं बोले डॉक्टर. करत नाही का योगा? योगा करा तुम्ही. सांगितलेला डाएट व्यवस्थित जर केला ना, तुमचे आतड्यावरचे इन्फेक्शन पण कमी होतात, सुजन पण कमी होते, जर तुम्ही डाएट व्यवस्थित केला तर. योगाने तर चला तुमचे इंचेस लॉस होतात, फॅट लॉस होतो, पण जस्ट डाएट जर मी सांगितलेला तो केला असता ना त्यांनी, तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला असता. करत नाहीत का ते? काय बोलू आता, करतात आणि परत काय बोलू. त्यांना फोन करा, तेच का? त्यांचा फोन नाही आला मला. कोण नाही त्याने 2-3 महिन्यापूर्वी म्हटलं होतं तुम्हाला, मला म्हटलं तर तुम्हाला बोलायचे, त्यांना माझ्याशी बोलायचे वगैरे असं काही. तुम्ही बोलले होते मला. हो का? त्याच आहेत का त्या? काय माहित, बहुतेक त्याच असतील. फीस पण मंथली भरतात त्या. फीस पण असं नाही की भरत नाही, पण करत नाही. तसं नाही ना, वजन वाढलं असेल म्हणून त्यांना कंटाळा येत असेल मॅडम. वजन वाढलेलं आहे ना, 104 की 105 किलोचं वजन आहे. मग वजन वाढलं तर या गोष्टी तर फेस करावाच लागणार आहे, आणि तुमचं वजन थांबणार थोडी अजून, जर तुम्ही काहीच नाही केलं.